पुणे अत्याचार प्रकरणी या क्षणाची मोठी अपडेट ती म्हणजे पुणे पोलिसांकडून दत्ता गाडीला शोधण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहे। शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू झालेलं आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधील उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून सध्या शोध सुरू आहे। आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखेच दिसतात। घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजेपासून आरोपी गाडेचा फोन बंद आहे, तर गाडे हा यापूर्वी शिक्रापूर या ठिकाणी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचं गाव अर्थातच शिरूर गाठलं होतं अशी देखील माहिती सध्या मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय आता पोलिसांकडून कसून प्रयत्न केले जात आहे। एकीकडे बक्षीस जाहीर झालं, दुसरीकडे आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा जो आरोपी दत्ता गाडे आहे हा खूप हुशार आणि चालाक असल्याचं समजतंय, कारण त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये शिक्रापूर असेल, शिरूर असेल किंवा पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यावर सुद्धा त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यानंतर त्याने थेट शिरूर म्हणजे त्याचं जे गाव आहे ते शिरूर तालुक्यातील गुणाट नावाचं एक गाव आहे, त्यातला हा निवासी आहे आणि त्या ठिकाणी यांनी जाऊन पलायन केलं होतं। आणि त्यानंतर जेव्हा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमधनं पुढे आला त्यावेळेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते शिरूरमध्ये रवाना झालंय। गेल्या 40 तासांपासून अधिक काळानंतर सुद्धा पुणे पोलिसांचे जे गुन्हे शाखेचं पथक आहे ते ड्रोन इमेजिंग थ्रू या आरोपीचा शोध घेत आहे। प्रत्यक्षदर्शींची देखील चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे। अनेक प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे जबाब जे आहेत ते देखील पोलिसांकडनं नोंदवलेले आहेत। शिरूर तालुक्यातील अनेक शेती ज्या आहेत ज्या ठिकाणी हा आरोपी जो आहे तो देखील लपण्याची शक्यता असल्यामुळे पुणे पोलिसांकडनं या आरोपीला शोधण्यासाठी कसून प्रयत्न जे आहेत ते देखील सुरू असल्याची माहिती आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता साधारणतः 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो आता उलटत आलेला आणि 3 दिवस होऊन सुद्धा हा आरोपी अद्यापच मोकाटच आहे आणि त्यामुळे हा आरोपी नेमका कधी पोलिसांच्या तावडीत सापडणार हा प्रश्न असताना पोलिसांकडून कसून प्रयत्न केले जात असल्याचं देखील दिसतंय। एकंदरीत याआधी आपण बघितलं 1 लाखाचं बक्षीस दत्ता गाडेवर जाहीर झालंय, तर दुसरीकडे आता ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जाणार आहे।